तर आपण दुसरा प्रकार पाहणार आहोत, तो म्हणजे इथे तत्पुरुष समास. हा तत्पुरुष समास केव्हा होतो, म्हणजे ज्या सामासिक शब्दामधलचं दुसरं पद महत्त्वाचं असेल, म्हणजे दुसरं पद प्रधान असेल, तेव्हा तत्पुरुष समास होतो. आता तत्पुरुष समासिक शब्द तयार करत असताना आपण त्याच्यातले संबंध दर्शवणारे विभक्तीचे प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय काढून टाकत असतो आणि सामासिक शब्द बनवत असतो. असा बनलेला सामासिक शब्द त्याच्यातला दुसरं पद प्रधान असेल, म्हणजेच महत्त्वाचं असेल, तेव्हा हा तत्पुरुष समास होतो. आपण उदाहरणावरून समजावून घेऊ. आम्ही सर्वजण वनभोजनास गेलो होतो. आम्ही सर्वजण वनभोजनास गेलो होतो या वाक्यामध्ये सामासिक शब्द येतो वनभोजन, परंतु या ठिकाणी आपल्याला वन महत्त्वाचं नाही. आम्ही सर्वजण वन गेलो होतो वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. मग वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कोणत्या पदाला, भोजन या पदाला काय अधिक महत्त्व आहे. आम्ही सर्वजण भोजनास गेलो होतो या ठिकाणी वाक्याचा अर्थ काय होतो, पूर्ण होतो. म्हणून आपण याच्यातला जो काही त हा विभक्तीचा प्रत्यय होता तो काढून टाकलेला आहे आणि विग्रहाच्या वेळेस आपण त्याच्यामध्ये टाकत असतो. उदाहरणार्थ याचा विग्रह वनातील भोजन. तर वनातील भोजन, वनातील भोजनास आम्ही गेलो होतो या ठिकाणी भोजन हे दुसरं पद इथं महत्त्वाचं आहे, म्हणून इथं तत्पुरुष समास होतो. तर तत्पुरुष समासामधलच्या दुसऱ्या पदाला महत्त्व असतं आणि विग्रहाच्या वेळेस त्याच्यातले काढून टाकलेले, गहाळ केलेले विभक्तीचे प्रत्यय असो अथवा शब्दयोगी अव्यय असो, ते विग्रहाच्या वेळेस त्याच्यामध्ये टाकावे लागतात, तेव्हा जो समास होतो तो म्हणजे तत्पुरुष समास. आता या तत्पुरुष समासामधलचा पहिला प्रकार आपण पाहणार आहोत, तो म्हणजे इथं विभक्ती तत्पुरुष समास. विभक्ती तत्पुरुष समासाची व्याख्या पाहू आणि नंतर त्याची उदाहरणं सुद्धा आपण इथं समजावून घेऊ. तर विभक्ती तत्पुरुष समासाची व्याख्या होते की सामासिक शब्दामधलची विभक्तीचा प्रत्यय गहाळ केलेला असेल, ज्यावेळेस आपण त्याचा विग्रह करतो म्हणजे स्पष्टीकरण देतो, त्यावेळेस गहाळ केलेल्या विभक्तीचा प्रत्यय त्यामध्ये टाकावा लागतो, तेव्हा त्यास विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. आता आपण विग्रह करत असताना गहाळ केलेल्या ज्या विभक्तीचा प्रत्यय आपण विग्रहाच्या वेळेस टाकणार त्यावरून सुद्धा त्याचे उपप्रकार संबोधलेले आपल्याला दिसून येतील. जसं द्वितीय आहे, तृतीय आहे, चतुर्थी आहे, पंचमी आहे, षष्ठी आहे आणि सप्तमी आहे, यांचे विभक्तीचे प्रत्यय आपण टाकले की त्यावरून त्याचा प्रकार इथं संभवत असतो. जसं आपण इथं पाहिलेलं आहे की विभक्ती तत्पुरुष समासाची व्याख्याच पाहिलेली आहे आपण की विग्रहाच्या वेळेस गहाळ केलेला विभक्तीचा प्रत्यय त्यात टाकावा लागत असेल तर तेव्हा जो समासाचा प्रकार होतो तो म्हणजे विभक्ती तत्पुरुष समास. आता आपण उदाहरण पाहू. सुख प्राप्त एक सामासिक शब्द आहे. आता आपण विग्रह केल्यानंतर त्याच्यात कोणत्या विभक्तीचा प्रत्यय टाकतो त्यावरून त्याचा प्रकार इथं संभवत असतो. तोंडपाठ, गायरान, सेवानिवृत्त, राजवाडा आणि वनभोजन. आता या सामासिक शब्दांचा विग्रह केल्यानंतर याच्यात आपण कोणते विभक्तीचे प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय टाकतो यावरून याला आपण प्रकार इथं संभवत असतात विभक्ती तत्पुरुषचे. तर सुख प्राप्त याचा विग्रह करतो आपण सुखाला प्राप्त. आता सुख प्राप्तता सुखाला प्राप्त असा आपण विभक्तीचा प्रत्यय लावला. इथं ला हा द्वितीय विभक्तीचा प्रत्यय आहे, म्हणून या ठिकाणी आता द्वितीय विभक्ती का आहे तर डायरेक्टली आपण काय असतो कर्माला लावलेला असेल, डायरेक्टली वाक्यातल्या कर्त्याला लावलेला असेल तर द्वितीय असतो आणि कर्माला लावलेला असेल तर चतुर्थी असते. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा इथं ला हा द्वितीयचा प्रत्यय लावला म्हणून द्वितीय विभक्ती तत्पुरुष असा प्रकार होतो. इथं बघा विग्रह होतो तोंडपाठचं, तोंडाने पाठ. तर आपण या शब्दाला ने हा प्रत्यय लावलेला आहे. कोणत्या विभक्ती नेशी तृतीयचा प्रत्यय आहे म्हणून इथं होतो तृतीय विभक्ती तत्पुरुष. त्यानंतर गायरान इथं लावतो आपण गायींसाठी रान. तर साठी हा विभक्ती प्रतिरूपक शब्द योगी आहे, तो चतुर्थी विभक्तीच्या जागी इथं आलेला आहे. चतुर्थीच्या लाच्या ऐवजी आलेला साठी आहे म्हणून या ठिकाणी आपण इथं चतुर्थी विभक्ती तत्पुरुष असा प्रकार करू शकतो.
त्यानंतर सेवानिवृत्त याचा विग्रह करतो आपण इथं सेवेतून निवृत्त. तर इथं ऊन आणि हून हे पंचमीचे प्रत्यय आहेत, तर या ठिकाणी ऊन प्रत्यय लावलेला आहे आपण इथं, म्हणून या ठिकाणी पंचमी विभक्ती तत्पुरुष असा प्रकार इथं संभवतो. त्यानंतर राजवाडा याचा विग्रह करतो आपण राजाचा वाडा. तर विग्रह करत असताना चा हा षष्टी विभक्तीचा प्रत्यय लावलेला आहे, म्हणून राजवाडाचा प्रकार होतो इथं षष्टी विभक्ती तत्पुरुष. आणि शेवटचा इथं वनभोजन या ठिकाणी आपण विग्रह करतो वनातील भोजन. वनातील भोजन. तर या ठिकाणी वनला त हा सप्तमीचा प्रत्यय लावलेला आहे, म्हणून इथं सप्तमी विभक्ती तत्पुरुष असा प्रकार इथं संभवतो. तर आपण तत्पुरुष समास आणि त्याचा पहिला प्रकार पाहिलेला आहे, तर विभक्ती तत्पुरुष समास. विभक्ती तत्पुरुष समास ज्यावेळेस आपण सामासिक शब्दाचा विग्रह करतो, विग्रहाच्या वेळेस सामासिक शब्द तयार करत असताना जी पदे गहाळ केलेली आहेत, म्हणजे ज्या विभक्तीचा प्रत्यय अथवा शब्दयोगी अव्यय आपण गहाळ केलेला आहे, तो त्याचा विग्रह करत असताना त्यामध्ये टाकावा लागतो, म्हणजे विभक्तीचा प्रत्यय टाकावा लागतो किंवा शब्दयोगी अव्यय टाकावा लागतो. अशा प्रकाराला आपण म्हणतो विभक्ती तत्पुरुष समास. मग ज्या विभक्तीचा प्रत्यय टाकलेला असेल त्यावरून त्याचा उपप्रकार इथं संभवतो. तर आपण तत्पुरुष समासाचा पहिला प्रकार पाहिला विभक्ती तत्पुरुष समास. आता आपल्याला पाहायचं आहे तत्पुरुष समासाचा दुसरा प्रकार, तो म्हणजे उपपद किंवा कृदंत तत्पुरुष समास. तर कृदंत आख्याते आणि कृदंते आपण या ठिकाणी इथं पाहिलेले आहेत. तर हे कृदंत काय असतो याविषयीची माहिती आपण इथं समजावून घेऊ. आपण आता उपपद अथवा कृदंत तत्पुरुष समास असे म्हणत असतो. कृदंत म्हणजे धातू साधिते, कृदंते आणि धातू साधिते आणि तद्धिते किंवा शब्द साधिते असे दोन प्रकार असतात. त्यामध्ये आपण इथं कृदंते किंवा धातू साधिते पाहणार आहोत. ज्या सामासिक शब्दामधलच्या दुसऱ्या पदाला महत्त्व असून, म्हणजे दुसरं पद प्रधान असून विग्रह केल्यानंतर पहिल्या पदाचा लोप करता येत नाही, म्हणजे तो लुप्त होत नाही, म्हणून अशाला आपण म्हणतो, किंवा पहिलं पद हे कृदंत असते किंवा धातुसाधित असते. अशा सामासिक शब्दाचा जो प्रकार होतो तो म्हणजे कृदंत तत्पुरुष समास, त्यालाच आपण म्हणतो उपपद तत्पुरुष समास. आपण याची उदाहरणं लक्षामध्ये घेऊ आणि याच्यावरून तुमच्या लक्षामध्ये येईल की पहिलं पद हा लुप्त न होणारं किंवा पहिलं पद हे धातुसाधित असतो आणि सामासिक शब्दामधलचा विग्रह केल्यानंतर दुसऱ्या पदाला अधिक महत्त्व असते. जसं बघा इथं नीरज हा सामासिक शब्द आहे, नीरज. तर याच्यातला नी हा काय उपसर्ग आहे, म्हणजेच तो कृदंत आहे. ठीक आहे. तर नीरजमध्ये दुसरं पद हा महत्त्वाचा आहे, ज म्हणजे इथं जन्मलेला. लक्षात. ग्रंथकार हा एक दुसरा प्रकार शब्द आहे, त्यामध्ये कर किंवा कार हा काय इथं महत्त्वाचा आहे, म्हणजे दुसरं पद इथं महत्त्वाचं आहे. आणि त्या दुसरा पद हा काय असतो, कर, ज, द अशा प्रकारची कृदंते किंवा धातुसाधिते असतात दुसऱ्या पदामध्ये आणि तीच महत्त्वाची असतात. त्यावेळेस जो प्रकार असतो तो म्हणजे उपपद किंवा कृदंत तत्पुरुष समास असतो. उदाहरणार्थ बघा इथं नीरज, तर याचा विग्रह करतो आपण निरात म्हणजेच पाण्यात. ज म्हणजे काय इथं जन्मलेला. तर या जचा आपल्याला लोप करता येत नाही, उपपद आहे, दुसरं पद आहे, महत्त्वाचं असून त्याचा लोप होत नाही विग्रह केल्यानंतर सुद्धा. तर ज जसाला तसं इथं राहिलेलं आहे, निरात जन्मलेला म्हणजेच पाण्यात जन्मलेला असा त्याचा काय होतो विग्रह होतो. तसंच ग्रंथकार, याच्यातला कार हा दुसरं काय तर महत्त्वाचं पद आहे, याचा आपण विग्रह करतो इथं ग्रंथ करणारा. तर या ठिकाणी कर हा काय तर धातू आहे, म्हणजे धातू साधित आहे, त्यालाच आपण काय म्हणतो इथं कृदंत म्हणत असतो. धातू साधिताला काय म्हणता इथं कृदंत. आणि दुसरं पद कृदंत हे महत्त्वाचं असून त्याला आपण काय म्हटलेलं आहे, विग्रह केल्यानंतर दुसरं पद महत्त्वाचं असल्यामुळे तत्पुरुष समास. आणि त्यामध्ये दुसरं पद काय इथं धातू साधित आहे म्हणजेच कृदंत आहे, म्हणजे म्हणूनच आपण त्याचा प्रकार करतो इथं उपपद तत्पुरुष किंवा कृदंत तत्पुरुष समास. दुसरं उदाहरण बघा इथं अंबुद. आता अंबू म्हणजे काय इथं पाणी, आपण जसाला तसंच ठेवतो. अंबू म्हणजे काय इथं कंसात घेतो इथं पाणी. आणि द म्हणजे काय इथं देणारे किंवा देणारा. अंबू देणारे म्हणजेच पाणी देणारे काय तिथं ढग आहे हे आपल्याला माहित आहे, परंतु याच्यातला अंबू म्हणजे पाणी महत्त्वाचं नाही, तर द हे काय इथं कृदंत किंवा हा धातुसाधित महत्त्वाचा असून विग्रह केल्यानंतर त्याचा अर्थ आपल्याला इथं कळतो आणि तो जसाला तसंच राहतो.
त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करता येत नाही विग्रह केल्यावर सुद्धा, म्हणून आपण त्याला म्हणतो इथं कृदंत तत्पुरुष किंवा उपपद तत्पुरुष. नंतरचा पंकज, पंक म्हणजे चिखल आहे, बरोबर आहे. आपण याचा विग्रह करतो पंकात जन्मलेला. पंक म्हणजे काय, तर चिखल आहे, चिखलात जन्मलेला कमळ असतो. आता आपण या ठिकाणी, परंतु दुसरं पद काय, या ठिकाणी ज हा महत्वाचा आहे आणि तो जसाला तसंच राहतो, त्याच्यामध्ये काही बदल होत नाही, म्हणून आपण त्याला म्हटलेले तर उपपद तत्पुरुष समास. तशाच प्रकारे आणखी काही उदाहरणं आहेत बघा. इथं कुंभकार, इथं काय होतं विग्रह, कुंभ करणारा. तर हा कर हा जो काही धातू साधित आहे त्याचा लोप होत नाही. द्विज, द्वि म्हणजे दोन, दोनदा, आणि ज म्हणजे काय, तर जन्मणारे, दोनदा जन्मणारे. आता दोनदा जन्मणारे, एक तर दात आहेत, पक्षी आहे किंवा मग ब्राह्मण आहे, अशा प्रकारे इथं दोन द्विज असं त्यांना म्हटल्या जाते. त्यानंतर बघा इथं आपण पाहिलेलं शेतकरी. आता शेतकरीचा विग्रह काय होईल, हा जसाला तसंच राहणार, त्याच्यातला उपपद म्हणजेच विग्रह काय होतो, शेती करणारा, तो शेतकरी म्हणजे करणारा, हा उपपद जसाला तसंच राहिलेला, त्याच्यात बदल झालेला आहे. अग्रज, अग्र म्हणजे आधी, विग्रह काय होईल मग, आधी जन्मलेला म्हणजे मोठा भाऊ, आधी जन्मलेला. त्याचप्रमाणे ग्रंथकार, तर काय विग्रह, ग्रंथ करणारा म्हणजेच ग्रंथ निर्माण करणारा, ग्रंथाचा निर्माता, ग्रंथ निर्माण करणारा. तर अशा प्रकारे आपण पाहिलेलं आहे. दुसरा पद महत्वाचा असून तो कृदंत किंवा धातुसाधित असतो. अशा ठिकाणी जो समासाचा प्रकार होतो तो म्हणजे उपपद तत्पुरुष किंवा कृदंत तत्पुरुष समास. त्यानंतर तिसरा प्रकार आहे इथं आलुक तत्पुरुष समास. हा एक प्रकार पाहणार आहोत. आलुक म्हणजे लोप न पावणारे, ज्या सामासिक शब्दामधलचं पहिल्या पदाचा लोप होत नाही, विग्रह केला तरी तो जसाला तसंच राहतो, त्याला म्हणतात आलुक तत्पुरुष समास. आलुक म्हणजे लोप न पावणारे. आणि याचं एकमेव मराठी उदाहरण आहे तोंडी लावणे. आलुक तत्पुरुष समासाचं उदाहरण कोणतं आहे इथं, फक्त तोंडी लावणे हा मराठी उदाहरण आहे इथं, तोंडी लावणे. तर या ठिकाणी लावणे हा जरी महत्वाचा असेल तर त्याच्यातल्या तोंडाचा आपल्याला लोप करता येत नाही विग्रह केलं तरी, तर याला म्हणतात आलुक तत्पुरुष समास. आता आणखी काय उदाहरण पाहू आपण याचे. तर आपण आलुक तत्पुरुष समास हा तिसरा प्रकार पाहत होतो. आलुक म्हणजे लोप न पावणार. तर याच्यात मध्ये जे काही विभक्तीची प्रत्यय असतात ती जशाला तशीच राहतात, ती गहाळ केली जात नाहीत. संस्कृतमध्ये आहे जशाला तशीच ती राहतील. आता या ठिकाणी बघा युधिष्ठिर हा सामासिक शब्द आहे. आपण याचा विग्रह करतो युद्धात स्थिर, युद्धात स्थिर असलेला, तो काय तर युधिष्ठिर. आता या ठिकाणी सप्तमीची जी काही रूपे आहेत ते त्याचा कोणत्याही प्रकारे लोप होत नाही विग्रह केल्यानंतर, त्यामध्ये ते टाकावे लागतात. युद्धात स्थिर असलेला. अग्रेसर, आता अग्रेसर म्हणजे अग्रेषित असलेला म्हणजेच काय तर पुढारलेला असा त्याचा अर्थ होतो. आपण इथं पाहिलेलं सप्तमीचा म्हणजे जे काही प्रत्यय आहेत ते त्याचा गहाळ करता येत नाही विग्रह केल्यानंतर, त्याला म्हणतात आलुक तत्पुरुष. लोप करता येत नाही, लोप पावत नाही. पंकेरुह, आता याचा सुद्धा आपण विग्रह केलेला असेल. विग्रह केल्यानंतर, कारण ही संस्कृत मधलची आहे, तर विग्रह केल्यानंतर सप्तमीचा त त्यामध्ये आपल्याला ते टाकावा लागतो, ते काढता येत नाही. जसं पंकात रुतलेला, पंक म्हणजे चिखल, चिखलात रुतलेला, त हा सप्तमीचा प्रत्यय त्याच्यात टाकावा लागतो. सरसीज, आता या ठिकाणी आपण इथं विग्रह करतो सराईत असलेला, सरसीज. त्याचप्रमाणे कर्तरी प्रयोग कर्त्यानुसार चालणारा आणि कर्मणी प्रयोग कर्मानुसार चालणारा, म्हणजे त्याच्यातल्या कर्तरी आणि कर्मणी याचा आपल्याला लोप करता येत नाही विग्रह केल्यानंतर सुद्धा. तर अशा ठिकाणी जो समास होतो तो म्हणजे आलुक तत्पुरुष समास. त्यानंतर पाहायचं आपल्याला इथं नत्र तत्पुरुष समास. आता नत्र तत्पुरुष समास केव्हा होतो त्याची व्याख्या आणि त्याची उदाहरणं. नत्र तत्पुरुष समास हा घटक पाहणार आहोत. तर ज्या सामासिक शब्दामधलची पहिली पदे न, अ, अन, न, ना, नी, बे आणि गैर अशा प्रकारची अभाव किंवा निषेध सूचक असतील तर त्या ठिकाणी नत्र तत्पुरुष समास होतो. तर या ठिकाणी महत्त्वाचं आहे
की दुसरं पद जरी महत्वाचं असेल तर पहिल्या पदाच्या ठिकाणी उपसर्ग असतो. कोणता उपसर्ग? अभाव किंवा निषेध दर्शवणारं अ, अन, न, नी, बे आणि गैर यापैकी अभाव किंवा निषेध दर्शवणारं उपसर्ग असेल आणि दुसऱ्या पदाला महत्व असेल तर त्या ठिकाणी नत्र तत्पुरुष समास होतो. आता नत्र तत्पुरुष समासाची उदाहरण विग्रहावरून समजावून घेऊ आपण. त्यामध्ये पहिलं उदाहरण इथं नापसंत. आता न हे काय? अभाव दर्शवतो किंवा निषेध दर्शवतो. याचा विग्रह करतो आपण पसंत नसलेला. तर पसंत नसलेला न काय केलेलं इथं? अभाव दर्शवलेला किंवा निषेध दर्शवलेला. दुसरं उदाहरण आहे गैरसोय. गैरसोय सोय नसलेली. तर गैरनं काय केले? नाही किंवा निषेध दर्शवलेला आहे. गैरसोय सोय नसलेली किंवा नाही सोय. अनैच्छिक म्हणजेच ऐच्छिक नसलेले. ऐच्छिक नसलेले ते अनैच्छिक. तसंच अयोग्य काय होईल विग्रह? योग्य नाही ते. काय तर अयोग्य किंवा योग्य नसलेले असा त्याचा काय तो विग्रह होतो. अभाव किंवा निषेध तो दर्शवितो. त्यानंतर गैरसोय गैरसावध म्हणजेच काय होईल इथं? सावध नसलेला. तो काय इथं? गैरसावध. तर गैरनं काय? अभाव दर्शवलेला आहे, निषेध दर्शवला गेलेला आहे. पुढचं उदाहरण गैरकानूनी. याचं काय विग्रह? कायदेशीर नसलेले. ते काय इथं? गैरकानूनी कायदेशीर नसलेले. त्यानंतर बेसावध. तशाच प्रकारे जसं गैरसावध आहे तसंच बेसावध सावध नसलेला किंवा सावध नसताना. त्याच प्रकारे अशक्य शक्य नाही ते अशक्य किंवा शक्य नसलेले असंही आपल्याला विग्रह करता येते. नंतर बेकायदा तोच आहे इथं कायदेशीर नसलेला तो बेकायदा. त्यानंतर अनुत्तीर्ण उत्तीर्ण नाही ते तो काय तर अनुत्तीर्ण किंवा उत्तीर्ण नसलेला. तशाच प्रकारे निर्दोषी दोषी नाही ते किंवा दोषी नसलेला तो निर्दोषी. आणि अन्याय न्याय नाही ते किंवा न्याय नसलेला तो अन्याय. अशा प्रकारे हे आपण नत्र तत्पुरुष समास अभाव किंवा निषेध दर्शवणारी पहिली पदे असून विग्रह केल्यानंतर त्याच्यातल्या दुसऱ्या पदाला काय असतो? महत्व असतो. त्यानंतरचा प्रकार आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे कर्मधार्य समास. हा कर्मधार्य समास पुढचा प्रकार म्हणजे तो कर्मधार्य समास हाच प्रकार पाहायचा आहे. याला आपण समानाधिकरण तत्पुरुष समास असे सुद्धा म्हणू शकतो. समानाधिकरण तत्पुरुष कर्मधार्य समास आहे. या कर्मधार्य समासामध्ये दोन्ही पदांपैकी दुसऱ्या पदाला अधिक महत्व असून या दोन पदांचा एकमेकांमध्ये संबंध असतो. तो म्हणजे उपमेय आणि उपमान किंवा विशेषण विशेष्य अशा प्रकारचा संबंध असेल त्यावेळेस त्याला आपण इथं कर्मधार्य समास असे म्हणत असतो. दोन्ही पदे एकाच विभक्तीमध्ये असतात म्हणून त्याला समानाधिकरण तत्पुरुष असं सुद्धा म्हटल्या जाते. दुसऱ्या पदाला अधिक महत्व असून दोन्ही पदामध्ये संबंध कोणता आहे इथं? उपमेय उपमान किंवा विशेषण विशेष्य अशा प्रकारचा संबंध असतो. त्यावेळेस जो प्रकार होतो तो म्हणजे इथं कर्मधार्य समास. आता या कर्मधार्य समासाची नीलकमल. दुसरं उदाहरण आहे पुरुषोत्तम. नंतर आहे तपोबल. त्यानंतर कमल नेत्र. मेघश्याम. मुखकमल. चरणकमल. आणि महाराष्ट्र. कोणत्या समासाची उदाहरणं आहेत ही? कर्मधार्य तत्पुरुष समासाची. त्यालाच आपण म्हणतो समानाधिकरण तत्पुरुष समास.
आता दोन्ही पदे एकाच विभक्तीमध्ये असतील समानाधिकरण तत्पुरुष होतो, आणि दोन्ही पदे भिन्न विभक्ती प्रथमा सप्तमी किंवा सप्तमी प्रथमा असा संबंध असेल तर व्याधिकरण तत्पुरुष असा एक प्रकार त्यामध्ये संभवतो. आता आपण इथं समजावून घेऊ की कर्मधारय समास केव्हा होतो. की काय पाहिलेलं आपण, एक नील आहे आणि दुसरा काय इथं कमल आहे. आपण याचा विग्रह करतो. नील, नील म्हणजे निळे, नील असे कमल. तर यामध्ये आपण इथं पाहिले कमल हे काय तर नाम आहे आणि या नामाचं विशेषण काय तर निळं आहे. म्हणजे या दोन पदामध्ये संबंध कोणता आला, एक विशेषण आहे, दुसरं त्याचं विशेष्य आहे. किंवा एक काय तर कमल हे उपमेय आहे, तर निळा हे काय त्याचं उपमान आहे. विशेषण विशेष्य किंवा उपमेय उपमान अशा प्रकारचा संबंध असेल दोन्ही पदांमध्ये, तर अशा वेळेस जो समास होतो तो म्हणजे कर्मधारय समास असतो. या कर्मधारय समासामध्ये दोन्ही पदे एकाच विभक्तीमध्ये असतील, जसं नील आणि कमल दोन्ही एकाच विभक्तीमध्ये आहेत, म्हणून त्याला म्हणतात इथं समानाधिकरण तत्पुरुष समास. त्यानंतर पुरुषोत्तम याचा विग्रह करतो आपण इथं. उत्तम असा पुरुष. तर या ठिकाणी उत्तम आणि पुरुष दोन्ही एकाच विभक्तीत, म्हणून समानाधिकरण तत्पुरुष. आणि पुरुष हे नाम आहे, तर उत्तम त्याचं विशेषण आहे. तर म्हणजेच विशेषण आणि विशेष्य असा संबंध किंवा उपमेय उपमान अशा प्रकारचा संबंध असेल दोन्ही पदांमध्ये, तर तिथं कर्मधारय समास. तपोबल आपण याचा विग्रह करतो. तप हेच बल. तर तप प्रथमा विभक्तीमध्ये, तर बल सुद्धा प्रथमाच विभक्तीमध्ये, दोन्ही पदे एकाच विभक्तीत आहेत, म्हणून समानाधिकरण तत्पुरुष समास. त्यानंतर कमल नेत्र याचा विग्रह करतो आपण इथं. कमळासारखे नेत्र. कमळ हे विशेषण आहे, तर नेत्र हे विशेष्य आहे. विशेषण विशेष्य अशा प्रकारचा संबंध आहे. त्यानंतर आहे तर मेघश्याम याचा विग्रह होतो. मेघासारखा श्याम. तर श्याम प्रथमेत आणि मेघ सुद्धा काय तर प्रथमेमध्ये आहे. किंवा या ठिकाणी आपण त ई आ, मेघा आ आहे तर आ हा सप्तमीचा आहे, तर श्याम हे प्रथमेमध्ये आहे. सप्तमी प्रथमा असा संबंध असेल तर व्याधिकरण तत्पुरुष, आणि प्रथमा प्रथमा असा संबंध असेल तर समानाधिकरण तत्पुरुष. आणखी उदाहरण बघा इथं. मुख कमल याचा विग्रह करतो आपण. मुख हेच कमल. तर मुख प्रथमा आणि कमल सुद्धा प्रथमा. मुख हा काय तर विशेष्य आहे, तर कमल त्याचं काय तर विशेषण आहे. ठीक आहे. नंतर चरण कमल बघा इथं. चरण हेच कमल. तर कमल आणि चरण दोन्ही एकाच विभक्तीमध्ये आहेत, म्हणून समानाधिकरण तत्पुरुष किंवा त्याला समानाधिकरण कर्मधार्य किंवा त्यालाच आपण म्हणतो इथं कर्मधार्य तत्पुरुष समास. महाराष्ट्र बघा इथं याचा विग्रह होतो. महान असे राष्ट्र असा आपण याचा विग्रह इथं केलेला आहे. महान आणि राष्ट्र दोन्ही एकाच विभक्तीमध्ये आहेत, समानाधिकरण तत्पुरुष किंवा त्यालाच म्हणता इथं कर्मधार्य समास. आता आपण तत्पुरुष समासाचे विभक्ती तत्पुरुष 1, उपपद किंवा कृदंत तत्पुरुष 2, आलुक तत्पुरुष 3, नत्र तत्पुरुष 4 आणि कर्मधार्य तत्पुरुष किंवा समानाधिकरण तत्पुरुष 5 प्रकार पाहिलेले आहेत. आता आपल्याला महत्त्वाचा प्रकार म्हणजे 6वा प्रकार समजावून घ्यायचा आहे, तो म्हणजे इथं द्विगु समास. हे द्विगु तत्पुरुष समासाचा उपप्रकार आहे. तो केव्हा होतो त्याची व्याख्या नाही. द्विगु तत्पुरुष समास किंवा त्यालाच म्हणतात संख्या पूर्वपद कर्मधार्य समास. आता याच्या नावावरून याची व्याख्या आपल्या लक्षामध्ये येऊन जाईल की ज्या सामासिक शब्दामधलचं पहिलं पद हे संख्या विशेषण एकवचनी असते. पहिलं पद संख्या विशेषण एकवचनी असते आणि विग्रह केल्यानंतर त्याच्यातून समूहाचा बोध होतो किंवा विग्रहावरून समूह सुचविला जातो. अशा ठिकाणी जो समास होतो तो म्हणजे संख्या पूर्वपद कर्मधार्य किंवा त्यालाच म्हणतात द्विगु तत्पुरुष समास. तर याची उदाहरण आपल्या लक्षामध्ये येऊन जाईल. पहिलं पद काय आहे तर संख्या विशेषण एकवचनी आहे आणि विग्रहावरून समूहाचा बोध होतो असेल तरच त्या ठिकाणी हा द्विगु समास होतो. नाहीतर विग्रहावरून समूहाचा बोध झाला नाही तर त्या ठिकाणी बहुव्रीही समास असतो, तिथं द्विगु समास होत नाही. जसं बघा इथं दशानन आहे. दशानन. आता या ठिकाणी पहिलं पद संख्या विशेषण असून विग्रहावरून समूहाचा बोध होत नाही, म्हणून इथं द्विगु समास होत नाही. दशानन म्हणजे
10 तोंडे आहेत ज्याला असा तो, असा आपण विग्रह केला म्हणजे असा कोण आहे तर तो रावण. म्हणजे दोन्ही पदे महत्वाची नाही. दश म्हणजे 10 ही महत्वाचं नाही, आनंद म्हणजे मुख किंवा तोंड हे सुद्धा महत्वाचं नाही. आणि विग्रह केल्यानंतर आपल्याला तिसरं पद मिळालं, तो म्हणजे कोणता, रावण हे तिसरं पद मिळतो. रावण हे नाम आहे आणि रावण या नामाचं विशेषण दशानन आहे. म्हणजेच या ठिकाणी दोन्ही पदे महत्वाचे नसून विग्रहावरून तिसऱ्या पदाचा बोध होत असेल तर बहुव्रीही समास असतो. पहिलं पद संख्या विशेषण असून सुद्धा त्या ठिकाणी हा द्विगु समास होत नाही. तर द्विगु समासाची उदाहरणं पाहिजे तर आपल्याला या ठिकाणी बघा, पहिलं उदाहरण आहे त्रिभुवन. तर त्रि म्हणजे काय तर 3 आणि भुवन म्हणजे सदन किंवा गृह, 3 भुवनांचा समूह. तर या ठिकाणी बघा, पहिलं पद संख्या विशेषण एकवचनी आहे आणि विग्रहावरून समूहाचा बोध झालेला आहे म्हणून या ठिकाणी द्विगु समास होतो. त्यालाच म्हणतो आपण संख्या पूर्वपद कर्मधारय समास. दुसरं उदाहरण बघा, सप्ताह. ठीक आहे, सप्त म्हणजे 7 आणि आह म्हणजे दिवस व रात्र मिळून होता, दिवस, 7 दिवसांचा समूह. तसंच इथं चौघडी, 4, चौ म्हणजे 4 आणि घडी म्हणजे घड्यांचा संच किंवा समुच्चय किंवा समूह असा त्याचा विग्रह होतो. नवरात्र, इथं काय होते, 9 रात्रींचा समूह. म्हणजेच काय, इथं पहिलं पद संख्या विशेषण आहे 4, 9, 7, 3 आणि विग्रहावरून काय झालेलं आहे, समूहाचा बोध झालेला आहे म्हणून इथं द्विगु समास होतो. पंचवटी, 5, पंच म्हणजे 5 आणि वटी म्हणजे वळांचा समूह. इथं चातुर्मास, चातुर म्हणजे 4, मास म्हणजे महिने, 4 मासांचा म्हणजे महिन्यांचा समूह. इथं पंचारती, पंच म्हणजे 5 आरत्यांचा समूह. इथे आहे 12 भाई, 12 म्हणजे 12, भाई म्हणजे भावांचा, भाईंचा समूह. असा आपण याचा विग्रह केलेला आहे. पहिलं पद संख्या विशेषण आहे 12, 5, 4, 5, 9, 4, 7, 3 अशा प्रकारे आणि विग्रहावरून समूहाचा बोध झालेला आहे म्हणून या ठिकाणी द्विगु समास होतो. आणखी काय उदाहरण आहे या ठिकाणी, तर आपण आतापर्यंत जो प्रकार पाहिलेला आहे द्विगु समास, आता शेवटचा प्रकार इथं राहिलेला आहे तो म्हणजे मध्यम पद लोपी अथवा लुप्त पद कर्मधारय समास. आपण तत्पुरुष समासाचे एकूण 6 प्रकार पाहिलेले आहेत. 7वा प्रकार आपल्याला इथं पाहायचा आहे तो म्हणजे मध्यम पद लोपी समास. पण आता शेवटचा प्रकार तत्पुरुष समासाचा तो म्हणजे मध्यम पद लोपी अथवा लुप्त पद कर्मधारय समास. ज्या सामासिक शब्दामधलचे एकमेकाशी संबंध दाखविणारे जे शब्द असतात ते गहाळ करून आपण सामासिक शब्द बनवत असतो. परंतु आपण ज्यावेळेस त्याचा विग्रह करतो त्या विग्रहाच्या वेळेस आपण जी गहाळ केलेली पदे आहेत त्यात ती टाकावी लागतात. अशा वेळेस जो समास होतो तो मध्यम पदलोपी अथवा लुप्त पद कर्मधारय समास. म्हणजे मधातली पदे गहाळ केलेली असतात आणि मधातली पदे काढून टाकलेली असतात, परंतु विग्रह केल्यानंतर त्यामध्ये जी काढलेली किंवा गहाळ केलेली पदे आहेत ते त्यात टाकावी लागतात. अशा ठिकाणी जो समास होतो तो म्हणजे मध्यम पदलोपी समास. म्हणजे 2 सामासिक शब्दामध्ये 2 पदांमध्ये असलेला संबंध, पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी असलेला संबंध दाखविणारे शब्द किंवा पदे त्याच्यातून गहाळ केलेली असतात, काढून टाकलेली असतात, परंतु विग्रहाच्या वेळेस त्यात ती टाकावी लागतात. अशा ठिकाणी जो समास होतो तो म्हणजे मध्यम पदलोपी अथवा लुप्तपद कर्मधारय समास. आता पाहू आपण याची उदाहरणं आणि त्यावरून समजावून घेऊ. बघा इथं पहिलं पद आहे तर साखर भात. आता याच्यातली मधातली पदे गहाळ केलेली आहेत. आता आपल्याला त्याचं स्पष्टीकरण द्यायचं आहे म्हणजे विग्रह करायचा आहे, तर अशा वेळेस ती पदे आपल्याला टाकावी लागतील. या ठिकाणी आपण पाहतो इथं साखर घालून तयार केलेला भात म्हणजेच साखर भात. तर आपण काय केलेलं होतं, साखर आणि भात ही 2च पदे घेतलेली होती, परंतु मधातली ही पदे काय केली होती, गहाळ केलेली होती, काढून टाकलेली होती. ज्या कर्मधारय समासातील पहिल्या पदाचा संबंध
दुसऱ्या पदाशी दर्शविणारे शब्द गहाळ केलेले असतात, काढून टाकलेले असतात आणि विग्रहाच्या वेळेस त्यात ते टाकावे लागतात. अशा ठिकाणी जो समास होतो तो मध्यम पदलोपी समास किंवा लुप्तपद कर्मधारय समास. पुरणपोळी याचा विग्रह काय होईल मग? पुरण घालून तयार केलेली पोळी म्हणजे पुरणपोळी. इथं गुरुबंधू, आता बघा या ठिकाणी विग्रह कसा होतो? गुरुचा शिष्य या नात्याने असलेला बंधू किंवा भाऊ, तो गुरुबंधू. म्हणजे मधातली पदे आपण गहाळ केलेली होती. घोडेस्वार याचा विग्रह काय होतो? घोडा असलेला कोण? स्वार है ना, घोडेस्वार, घोडा असलेला स्वार. कांदे पोहे तशाच प्रकारे तिथं कांदे घालून किंवा टाकून तयार केलेले पोहे. म्हणजेच कांदे पोहे. चुलत सासरा, आता या ठिकाणी याचा विग्रह काय होईल? आता नवरीचा किंवा नवऱ्याचा चुलता आहे का नाही, नवरीचा किंवा नवऱ्याचा चुलता या नात्याने असलेला सासरा, तो चुलत सासरा. तशाच प्रकारे तो मामे भाऊ, मामाचा किंवा मामीचा मुलगा या नात्याने असलेला भाऊ म्हणजे मामे भाऊ. त्यानंतर मावस बहीण, इथं आईची बहीण मावशी, मावशीची मुलगी या नात्याने असलेली बहीण म्हणजे काय? इथं मावस बहीण. त्याचप्रमाणे इथं बघा बटाटे वडा, आता या ठिकाणी विग्रह काय येतो? बटाटे वडा म्हणजे बटाटे घालून, बटाटे वडा बटाटे घालून तयार केलेला वडा. तशाच प्रकारे चुलत सासरा, इथे सुद्धा तसंच होईल. आता नवरीचा किंवा नवऱ्याचा चुलता या नात्याने असलेला सासरा, तो चुलत सासरा. तशाच प्रकारे डाळ वांगे, डाळ घालून तयार केलेले वांगे. आणि लंगोटी मित्र याचा विग्रह काय होतो? लंगोटी घालत असल्यापासूनचा मित्र म्हणजे लंगोटी मित्र. अशा प्रकारे आपण तत्पुरुष समास आणि त्याचे उपप्रकार इथं पाहिलेले आहेत. त्यामध्ये पहिला विभक्ती तत्पुरुष, दुसरा उपपद किंवा कृदंत तत्पुरुष, तिसरा प्रकार पाहिला आपण अलुक तत्पुरुष, चौथा प्रकार पाहिलेला आहे नत्र तत्पुरुष, पाचवा प्रकार पाहिलेला आहे कर्मधारय समास, कर्मधारय तत्पुरुष समास आणि सहावा प्रकार पाहिला द्विगु तत्पुरुष किंवा त्यालाच म्हणतात संख्या पूर्वपद कर्मधारय समास आणि सातवा प्रकार आहे मध्यम पदलोपी समास. अशा प्रकारे समासाचे दोन प्रकार आणि त्याचे उपप्रकार आपण इथं पाहिलेले आहेत. आज नंतरच्या तासिकेमध्ये आपण राहिलेले दोन प्रकार, तो म्हणजे द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास व त्याचे उपप्रकार आपल्याला पाहणार आहोत. तर आपण आजच्या तासिकेमध्ये समास हा घटक इथं समजावून घेतलेला आहे. अशाच प्रकारे आमचे पुढचे व्हिडिओ तुम्ही पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून जो समासमधलचा जो घटक राहिलेला आहे ते समजण्यासाठी आपल्याला इथं सोपं होईल. आजच्या या तासिकेमध्ये आपण समास हा घटक इथं पाहिलेला आहे. आमचा युनिव्हर्सल अकॅडमी हे ऑनलाईन तुम्ही सबस्क्राईब करा, चॅनल लाईक करा आणि शेअर्स करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या तासिकेत.